नमस्कार. माला संस्कार मोत्यांची श्यामची आई लेखक साने गुरुजी या पुस्तकातील कथा दुसरी, वडाला प्रदक्षिणा. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले. सासर श्रीमंत होती. आईच्या अंगावर सोन्या मोत्यांची दागिने होते. भरल्या घरात गोकुळात पडली होती. कशाला तोटा नव्हता. माझे वडील खोत होते. खोत म्हणजे गावचा शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. खोत गरिबांच्या कष्टावर जगत असत. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले? पाणीदार मोत्यांची नथ. गरीब बायकांच्या डोळ्यातील अश्रूंची ती बनली होती. एका हौसेची गोष्ट. माझे वडील वडवलीहून परत येत असता झुडपातून अचानक मांग पुढे आली. भाऊंना खाली पडण्यात आली. मांगाच्या हातातील सुरा चमकत होता. भाऊ त्या मांगांना म्हणाले, नका रे मला मारू. ही अंगठी, हे सल्लेजोडे, हे 100 रुपये घ्या, मला सोडा. भाऊंच्या बरोबरचा गडी पळत सुटला. तो घरी आला. घरात बातमी येताच अकांत झाला. आईने देवाला आळवले, देवा माझे कुंकू राख. भाऊ घरी आले. त्या वर्षीपासून आई सावित्रीचे व्रत करी. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. त्यावेळी मी 8-9 वर्षांचा असेन. आई हिवतापाने आजारी होती. आई म्हणाली, श्याम मी आजारी आहे. मी 3 प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या तू घाल. मी म्हटले, आई मला लाज वाटते. आई म्हणाली, पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाजू नको. हे शब्द माझ्या मनात खोल गेले आणि मी प्रदक्षिणा घातली.